नाही वहिनी, मला कळतंय ज्या माणसामुळे आपल्याला इतकं सहन करावं लागलं तो असा अचानक डोळ्यासमोर आल्यावर काय अवस्था झाली असेल. मला सांग रेवती, तो काही बोलला का यांना? नाही. नक्की ना? अरे हो, मी होते ना हिच्या बरोबर. तो काहीच बोलला नाही. त्याने नुसतं बघितलं आणि निघून गेला, जणू काही झालंच नाहीये. बरोबरच केलं ना, तुम्ही पण तसंच करायला हवं होतं. तुम्ही कशाला विचार करताय? का इतके डिस्टर्ब झालात तुम्ही? हे डिस्टर्ब नाही झाले गुप्ते भाऊ, रादर मी अलर्ट झाले. अलर्ट? हो, हे कधीच सरळ डोक्याने विचार नाही करू शकत. वहिनी, तुम्हाला असं वाटतंय का तो तुम्हाला येऊन जाब विचारेल? नाही नाही नाही, जाब नाही, पण मनात ठेवतील, डूब धरतील. तो असं काहीही करू शकणार ना, त्याच्यात हिंमतच नाही एवढी. गुप्ते भाऊ, यांचा आतापर्यंतचा अनुभव आपल्या गाठीशी आहे. त्याचे सहजासहजी नाही गप्पा बसणार. एवढी नाटकं केली, खोटं बोलले, खोटं वागले, आता तर काय चोरीही केली. आता मला खात्री पटलीये हे काहीही करू शकतात, काहीही वागू शकतात. नाही म्हणून म्हणते मी, आता अलर्ट राहायला हवं. एक शेवटचा आधार होता, तोही संपला. मजबुरीने का होईना पण केडीनं पण काढलं घरातून. शनाया पण नाही. ती परत माझ्याकडे गेली याची मला काही खात्री वाटत नाहीये. सगळीकडे अंधार आहे आणि मला कुठलाही मार्ग दिसत नाहीये. या राधिकानं सगळे दरवाजे बंद केलेत माझे. माझ्या असलेल्या ओळखींचाही काही उपयोग होणार नाहीये. कुणी साधं दारात उभं नाही करणार मला. नागपूरला जावं तरी तेच. मेरी है, मेरी नहीं है. अरे भगवान, अरे क्या कर दिया रे. अरे छोटी सी पाकळी राहिली, आता काय करू. वो मेरी नहीं है. सोन्या मेरी है, सोन्या मेरी है. कुठे गेली होती? अगं मला अशी सोडून जाऊ नको, मी तुझ्याशिवाय जगू शकत नाही. मामा. मामा काय? मामा ऐका तरी आमचं प्लीज. काय ऐकायचं काय तुमचं? माझ्या शनू बेबीचा हात बघा. बघायचं नाही तर धरायचंच. धरायचंच आहे मला. नाही धरायचा. तिच्या हातात वॉच पण नाहीये. वॉच ऍक्च्युली काय झालं, ते वॉच आहे ना, ते गॅरीने कुठेतरी हरवलं. आता तुम्हीच सांगा, एवढं महागडं वॉच कोण घेऊन देणार माझ्या शनू बेबीला? कोण म्हणजे? मी देईल ना, मी देईल. किती पैसे पाहिजे? जास्त नाही, 1 लाखभर चालते. काय तेवढे पण नाहीयेत तुमच्याकडे? किती किती लाख रुपये ना देणार ना. कोण मोठे राव सगळ्या. काय झालं सरकार? आपल्या पैशाची बॅग घेऊन या. पैशाची बॅग कशाला? तुम्हाला आणायला सांगितलं ना, आणायचं का कशाला? आधी घेऊन या. जा जा आणतो. कधी विचारायचं नाही असं. पैसे आण ना गण्या, तुझ्यासाठी काय पण ना. घ्या बॅग. उघडणार कोण? अरे उघडा किती. वरती मोजून ठेवलं 1 लाखाचं बंडल आहे ना. हे घ्या. 1 लाख रुपये पाहिजे ना? अहो सरकार, 1 लाख रुपये दिले कशासाठी? हे सोन्याला घड्याळ घ्यायचे. पण सरकार, घड्याळासाठी 1 लाख रुपये? असे पैसे उधळू नका. पोपटराव, सोन्याच्या इच्छेसाठी आपण काय पण करणार आहे. सोन्या, तुला ना मी एकदम तळ हाताच्या फोडाप्रमाणे जापणार आहे. एकदम तळ हाताच्या फोडाप्रमाणे. सरकार, काय तुमचं काय इथं काय खाजत आहे? मी कुठे गेला होता तुम्ही? कुठं गेलो? मी इथंच आहे. मला तुमच्याशी महत्वाचं बोलायचं आहे, जरा आत चल. मी आलो. काय टेन्शन घ्यायचं नाही सोन्या. सोन्या काही टेन्शन घ्यायचं नाही. जाऊ नका. थँक्यू सो मच पॅरेंट. सिरियसली थँक्यू पॅरेंट. चला ना. काय कुठं जात नाही. चला चला. खाजवत आहे मागे.
पॅरेंट मॅड आहे का? हा माझ्यासाठी काही करू शकतो. चलो बेबी, मी तर सांगते याच्याशी लग्न कर. मम्मा काही झालं तरी मी पॅरेंटशी लग्न करणार नाही हा, प्लीज. अगं गॅरीशी लग्न करू नाही, बिन लग्नाचीच ना. मग त्याच्याशी लग्न करायला काय, म्हणजे खरं लग्न नाही, खोटं खोटं त्याला असंच अडकवून ठेवायचं आणि त्याच्याकडचे पैसे असेच लुटायचे. Oh my God. May I come in? I'm sorry, ma'am. I know I'm late. काय हे जेनी, किती हा उशीर? हा किती वाजले? I'm sorry. I know I'm very late. But ma'am, हे या गुज्जू महाराजांच्या घरी हे रोज सगळे मोठे मोठे मिसाईल्स बनवायला लागतात. काय बनवायला लागतं? हे खाकरा, थेपला, हांडवा आधीच इव्हन नेम्स. त्यामुळे बनवता बनवता जीव निघतो माझा. बस 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 जेनी, मी गंमत करते, मी काही चिडले नव्हते. नाही, मला समजू शकतं की तुमचं नवीन नवीन लग्न झालंय, त्यात आनंद भाऊजींना खाण्याची आवड आहे आणि तुला हे सगळं सकाळी सकाळी करावं लागतं. पण जमतं का ग तुला? आता लग्न झालं म्हटल्यावर काहीतरी ऍडजस्ट करावंच लागतं ना. आणि आनंद सर, त्यांच्यासाठी तर करायलाच पाहिजे हे सगळं. आनंद सर पण असेच ना मॅम. आदेव. हा या आले मिसाईल. काय कोण? हा काही नाही, मी काही नाही, म्हणजे ही म्हणत होती. काय म्हणत होतीस? काही नाही. काय नाही कसं, मी ऐकलं ना. हा काय नाही. नाही नाही वहिनी, मला माहिती आहे ही ना माझी काहीतरी चुगली करत असणार. तिला उशीर झाला ना आज येताना, किचन मध्ये तिला सगळं बनावं लागतं. अहो नाही हो, चुगली वगैरे काही नाही. ऍक्च्युली ना आता हा टॉपिक निघाला ना, मग होऊन जाऊ दे. मला खरंच यांची कंप्लेंट करायचीच आहे. अरे माझी काय कंप्लेंट, कसली कंप्लेंट? मग काय असणार, द सेम ओल्ड स्टोरी. खाणं बाबा, ऑफकोर्स. ओ माय गॉड. अरे मॅम तुम्ही मला सांगा, खूप खाणं चांगलं आहे का हेल्थ साठी? मिसेस शाह, मी मिस्टर शाह या ऑफिस मध्ये तुमच्या सिनियर, तुम्ही असं बोलू शकत नाही. बरं बरं ठीक आहे, भांडू नका तुम्ही आता. मॅम मी काही चुकीचं बोलले का? मग मी काय चुकलो? तुम्हा दोघांचंही काहीही चुकलेलं नाही. हा मग जे काय चुकलंय ना ते माझं चुकलंय. मॅम असं का बोलताय? हो खरं तेच सांगते. तुम्हा दोघांचं लग्न झालं आणि त्यानंतर खरं तर मी तुम्हाला थोडा वेळ द्यायला हवा होता, पण तुम्हाला वेळच नाही देऊ शकले. आपल्या कंपनीमध्ये एवढे सगळे प्रॉब्लेम्स झाले, त्यानंतर तुम्हाला धड हनीमूनला सुद्धा नाही जाता आलं. तुमच्या आयुष्यातले 4 सुखाचे आनंदाचे क्षण एकत्र नाही घालवता आले तुम्हाला. मी त्याच्यावरती एक उपाय काढलाय. हे खरं तर मी तुम्हाला आत्ता देणार नव्हते, नंतर देणार होते, पण आता तुमच्या दोघांची ही भांडणं बघून मला हे आत्ता तुम्हाला द्यावंसं वाटतंय. काय होईल? हे घ्या, हनीमून पॅकेज आहे. काय? हो. मॅम ह्याची काय गरज होती मॅम? गरज होती. आनंद भाऊजी नंतर पहा. थँक्स वहिनी. मॅम थँक्यू सो मच. एनिवे मी लेट झाली आहे, आय शुड गो. गप्पा मार ठेव तुझ्याकडे. आणि वहिनी हे हनीमून पॅकेज मध्ये ते 3 meals अनलिमिटेड सगळं आहे ना? जसं तुला चिडवतो रे. काय मिसेस शाह तुम्ही चिडताय? आनंद भाऊजी, मला तुमच्याशी जरा महत्वाचं बोलायचंय. बोला ना वहिनी, काय झालं? काही सिरियस? डान्स क्लास मधनं परत येताना हे दिसले होते मला. काय झालं? थोडं ओके आहे ना? नाही काही झालं नाही, फक्त दिसले होते, माझ्याकडे बघत होते, बराच वेळ बघत राहिले आणि नंतर निघून गेले, काही बोलले नाही. मग हे काही असे शांत बसणाऱ्यातले नाही. मनात काहीतरी चाललं असेल यांच्या. असे सहजासहजी सोडणार नाही ते. सूड घेतील या सगळ्याचा. म्हणजे असं वाटतंय मला, इतक्या वर्षांचा अनुभव आहे आपल्या गाठीशी, म्हणून मला असं वाटतं की आपण सगळ्यांनी काळजी घेतली पाहिजे. आपण सगळ्यांनी अलर्ट राहायला हवं. आपण अलर्ट राहूया वहिनी. मी पानवळकर सर आणि श्रेयसला पण कळवतो.
अरे बाबा उठतोस का? ते खाणार का? ठेव गोळा तिकडे. चल. अहो सरकार सरकार, केवळ एक घड्याळ घेण्यासाठी तुम्ही तिला 1 लाख दिलेत. अशानं तुमचे 12 वाजतील ना. कशाला 12 वाजतील? आपल्याकडे आहेत म्हणून दिले. अरे जे आपलंय ते समज सोन्याचंच आहे. व्हय, सोन्या ती माझी मैना आहे बाबा. माझं ऐका, मला त्या दोघींची नियत काही खरी वाटत नाही. भविष्यकार कुडमुडे, माझ्या सोन्याला काय बोलायचं नाही, लक्षात ठेवा. आणि तिच्या आईच्या बद्दल पण बोलायचं नाहीये. तिची आई माझं लग्न लावून देणार आहे. हा. पण असं तुम्ही विचारलं का आपल्या सोन्याला? आपल्या सोन्याला? तुमच्या सोन्याला म्हणजे आमच्या वहिनीना विचारलं का? वहिनी म्हणायचं आधी. तेच वहिनीना विचारलं का? विचारलंय की लय वेळा विचारलंय. तसं नाही, स्पष्ट विचारलं का? स्पष्ट काय विचारायचंय? स्पष्ट विचारायचंय. हा. चला या, तुमच्या समोरच विचारतो. चला या. चला. या इकडं. 25,000ची कॉस्मेटिक्स घेऊया. आणि शॉपिंग शॉपिंगला आहेत ना 25,000. मम्मा थोडं बजेट वाढव ना यार. 25 मध्ये काही नाही होत. नाही नाही, आपल्याला फिरायला जायचं ना. बाकीचे पैसे आपण फिरायला गेल्यावर खर्च करूया. हे काय मुजरा? मुजरा काय पायात चाळ बांधलेत का मी? नाही, मला वाटलं तुम्ही खानदानी ना म्हणून मुजरा वगैरे करता की काय. सोन्या माय लव्ह. मम्मा सोन्या मला तुझ्यावर लय लव आहे. मला तुझ्याशी लग्न करायचं. तू माझ्याशी लग्न करणार ना सोन्या? तू करणार माझ्याशी लग्न आहे ना? हे बघ सोन्या, मला तुझं आडनाव बदलायचंय. सोन्या पोपटराव जागीरदार सावकारीन फ्रॉम साखरगाव. ओ माय गॉड, काय करायचं? आय डोंट नो व्हॉट टू डू. मला नाही जायचं शुगर विलेजला. मम्मा प्लीज स्टॉप दिस थिंग. सोन्या इकडे बघ, माझ्याकडे बघ, माझ्या डोळ्यात डोळं घालून बघ आणि मला सांग, तू हो म्हणणारच आहे लग्नासाठी. मला माहिती. हा आमचा कुडमुड्या हे गुरुजी म्हणतात की तू माझ्याशी लग्न करणार नाहीस म्हणून. काय हो गुरुजी, कशाला नको ते भरवता पोपटरावांच्या मनात? बसा तुम्ही. कसं आहे ना, काही प्रथा असतात ना, त्या पाळाव्या लागतात. की लग्नाआधी कळायला नको का वहिनींच्या मनात काय आहे ते? कशाला? अहो कशाला म्हणजे काय, यांच्या घराण्याची प्रथा आहे की लग्नाआधी मुलीकडून जेवण असतं नवऱ्या मुलाला आणि आप्तजनांना. हेही नवरीनं स्वतः बनवलेलं. मम्मा होत आप्तजन एनिमीज, रिलेटिव्ह. त्या रिलेटिव्हना तू स्वतःच्या हाताने जेवण करून द्यायचं. व्हॉट? येस. मी नाही, मला नाहीये असलं काही जमणार. प्लीज. पाहिलं नाही करणार बोलतात. लग्न करायला जमणार नाही म्हणत नाही ती, स्वयंपाक करायला जमणार नाही असं म्हणते ती. ते काही नाही, प्रथा पाळलीच पाहिजे. बनवेल ती. तुम्ही असं भस्कन कशाला घाबरवतो? बनवायला लागेल. एकदम बरोबर आहे मोमो तुमचं. अरे कशाला घाबरतो? करेल ना सोन्या, करणार ना? हो नाही, म्हणजे मला थोडा वेळ हवा या सगळ्यासाठी. वेळ काय देणार ना वेळ. आता जेवण बनवायचं म्हटलं तर त्याला वेळ लागतोच. वेळ दिला सोन्यात तुझ्यासाठी काय पण. तू कर जेवण, कर बिंदास. आई खूप नाराज आहे माझ्यावर, चिडली आहे. कोण जाणे परत माझ्याशी बोलेल की नाही. घरामध्ये अथर्व आणि आई दोघच माझ्यावर मनापासून प्रेम करत होते. दोघांची फार आठवण येते. अथर्व कसा असेल, काय करत असेल, त्याला माझी आठवण येत असेल का? अरे का करत आहे तुम्ही
मी ते आवरत आहे ना रे अथर्व. तू बाहेर जा बघू, उगीच त्रास देतोय. आजी हे बघ मी बाबांचा शर्ट घातलाय. मस्त आहे ना? बाबांचा फेवरेट शर्ट आहे, मला पण आवडतं. पापा आणवला ना मी त्यांना दाखवला. हे पहा अथर्व, कोणाला काही सांगायची गरज नाही, कोणाला काही दाखवायची गरज नाही. बरं आपलं ऐकायला आता इथं कोणी येणार नाही. हे असं घालत जाऊ नको. बरं शर्ट का चल. नाही मला आवडेल. नको तू काढ. बरं काढ ना. आजूबाजूला बोलतोय की दुसऱ्या द्यायला बाबांना दिसत. गुरु गुरु तू काऊन बरं विसरता येत नाही तुला? काऊन बरं असं होत आहे? प्रत्येक क्षण आठवत आहे मला अजूनही आठवत आहे तो दिवस ज्या दिवशी मला कळलं होतं की मी आई होणार आहे. मला अजूनही आठवत आहे तो दिवस ज्या दिवशी एक छोटस तान बाळ माया कुशीत आलं होतं. त्या सगळ्या लहानपणीच्या लीला कशी विसरू मी? नाही विसरू शकत आहे मी. मला प्रत्येक दिवस आठवत आहे. तू जेवढा मला आनंद दिलास ना गुरु, त्यापेक्षाही कितीतरी पटीनं दुःख तू आम्हाला दिला आहेस. त्या आई बापाच्या वाट्याला तू अपयश दिलंयस गुरु. काहून असं वागलास तू रे? त्यामुळे पूर्ण घर तुटलं. आई अथर्व पहा बरं, गुरुचं शर्ट घालून आणत मला त्याची आठवण आली. माफ कर मला भाई, मी चुकले. पुन्हा असं नाही करणार. सगळं त्या ना ठेवून देते बाहेर बाई. नको ताई आठवण आणि काही नको. आई बसा बरं. अगं आई बसा. आई मला समजू शकतं तुम्हाला काय वाटतंय ते. मूल कितीही चुकलं तरी आईसाठी ते मूलच असतं. कोणत्याही आईचं आपल्या मुलावरती प्रेम असतंच ना. मला माहितीये तसंच तुमचंही यांच्यावरती खूप प्रेम आहे. खूप प्रेम केलं तुम्ही, जीव लावला, सगळं केलं यांच्यासाठी. पण यांनी काय केलं? यांनी मात्र त्या प्रेमाची कदर नाही केली. त्यांनी आपल्या सगळ्यांनाच गृहीत धरलं. त्यांनी मला फक्त गृहीत धरलं असतं ना तर मला काही वाटलं नसतं. राधिका अजिबात काही वाटलं नसतं. वाटलं असतं जाऊ दे बा, मी आई आहे त्याई, पोरगा आहे ते बा, सोडून दिलं असतं मी त्या. तुझ्या आणि अथर्वच्या बाबतीमध्ये जे काही केलं आहे ना ते मी कधी नाही विसरू शकणार राधिका. त्यांनी तुझ्या आणि अथर्वच्या वाट्याला जे दुःख दिलं आहे ना त्याला मी माफ करणार नाही. विश्वास ठेव माझ्यावर. मी खूप विसरायचा प्रयत्न करते त्या, पण सारखं याद त्या कारणाने तो माझ्या डोळ्यासमोर उभा राहते. पा अथर्व त्या शर्ट घालून समोर आला आणि बघ त्या आठवणीच आपल्याला त्रास देत राहतात. आणि मग पुन्हा पुन्हा आपण त्याच चुका करतो. आता त्या चुका करायच्या नाहीये काही आपल्याला. त्यांची एकही आठवण मला आता घरात नको. त्या तो शर्ट मला. हे आपल्या आयुष्यात आता कधीही येणार नाही. मी त्यांना येऊ देणार नाही.